शिवनिका संस्थांच्या आजी माजी सदस्यांची चौकशी होणार आहे। सूत्रांकडून ही संदर्भात माहिती मिळाली आहे। एसआयटी सर्व आजी माजी सदस्यांना चौकशीला बोलावणार असल्याचंही कळतंय। चाकणकरांची एसआयटी चौकशी होण्याची शक्यता आहे। शिवनिका संस्थानच सर्व व्यवहार एसआयटीच्या रडारवर आलेले आहेत। तर या संदर्भात अधिक बोलूयात। आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड आपल्यासोबत आहेत। सागर, शिवनिका संस्थांच्या आजी माजी सदस्यांची चौकशी होणार आहे आणि चाकणकरांची देखील एसआयटी कडून चौकशी होऊ शकते। याच्या संस्थानामध्ये अनेक गैरव्यवहार झाल्याचं समोर येत आहे आणि 2024 पर्यंत 75% त्याची जी निधी आहे ती वाढल्याचं समोर आलेलं आहे। यामुळे आता जी संस्था आहे ती आता एसआयटीच्या रडारवर आहे। त्याबरोबरच ज्या संस्थेमध्ये जे मंदिर आहेत त्या मंदिरमध्ये देखील अनेक पूजा केल्याचं समोर आलेलं होतं आणि यावरती आता शिवनिका संस्थेचे सर्व आजी माजी जे सदस्य आहेत त्यांची चौकशी होणार असल्याचं सूत्रांची माहिती आहे। आणि ह्या शिवनिका संस्था आहे ह्या संस्थेच्या सदस्यपदी रुपाली चाकणकर देखील आहेत आणि त्याच्यामुळे त्यांची सुद्धा एसआयटी कडून चौकशी होणार असल्याची शक्यता वर्तवली जाते। सध्या अशोक खरात हा पोलीस कोठडीत आहे। आज त्याला न्यायालयात हजर करणार आहेत आणि यानंतर आता एसआयटी नेमकी न्यायालयात काय सादर करणार आहे पाहणं महत्त्वाचं असलं तरी शिवनिका संस्थांच्या सर्व आजी माजी सदस्यांची चौकशी होणार आहे। नक्की सागर, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।